आझाद मैदानामध्ये मराठा संघर्ष योद्धा असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस सुरू झालेला आहे आणि आज तिसऱ्या दिवशी सुद्धा या आरक्षणाच्या संदर्भातला तोडगा जो आहे तो अद्याप निघालेला नाही। परंतु मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत जी लाखोंची मराठा फौज जी मुंबईकडे निघालेली होती ती मुंबईत दाखल झालेली मराठ्यांची फौज जी आहे ती मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणी आता विखुरली गेलेली आहे। मोठ्या संख्येने मराठा बांधव जे आहेत ते आपल्याला मरीन ड्राइव्ह या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या आपण मरीन ड्राइव्ह परिसरात आहेत आणि ही दृश्य आपण पाहू शकतो की मरीन ड्राइव्ह परिसरामधली ही जी सुरक्षा भिंत आहे ती ओलांडून समुद्राच्या ठिकाणी जे टेट्रापॉड्स टाकलेले आहेत त्या ठिकाणी हे सगळे मराठा बांधव जे आहेत ते उतरलेले असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येने या ठिकाणी मराठा बांधव आपल्याला पाहायला मिळतात। जिथपर्यंत तुमची नजर जाते त्या तिथेपर्यंत आपल्याला फक्त डोक्यावरती भगवी टोपी आणि खांद्यावरती भगवी शाल घातलेले हे मराठा बांधवांची ही फौज आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे मराठा आरक्षणाकरता मनोज जरांगे पाटील सातत्याने आपली ठाम भूमिका मांडत आहे आणि त्यांच्या भूमिकेला सरकारकडनं चर्चेचा फक्त प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय। परंतु आता हे सगळे मराठा बांधव जे आहेत ते मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये या ठिकाणी फिरण्यासाठी आलेले आहेत आणि दुसरीकडे पोलिसांची सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी लागलेली आहे। परंतु पोलिसांची सुरक्षा व्यवस्था जरी या ठिकाणी तैनात असली तरी देखील मोठ्या संख्येने मराठा बांधवांची संख्या या ठिकाणी असल्यामुळे पोलीस जे आहेत ते मराठा बांधवांना या ठिकाणी अडवू शकत नाही। परंतु मराठा बांधव आपला या ठिकाणी जीव धोक्यात घालून या ठिकाणी पोहोचलेला असल्याचं पाहायला मिळतंय आणि ही संपूर्ण गर्दी जी आहे ती आपल्याला सांगून जाते की किती मोठ्या संख्येने या मुंबईमध्ये मराठा बांधव जे आहेत ते आपल्या न्याय मागण्याच्या हक्कासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आज देखील मनोज जरांगे पाटील यांच्या चर्चेकरता मराठा आरक्षणाची उपसमिती जी आहे ती दाखल होणार की नाही आणि हा सगळा प्रश्न जो आहे तो सोडवला जाणार की नाही हा सगळा प्रश्न जो आहे तो या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळतोय। परंतु या मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये मराठा बांधवांचं भगवं वादळ जे आहे ते आलेलं या ठिकाणी पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट आदिल शेखसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।